श्री प्रल्हाद रामानंदामृत ग्रंथ अध्याय 17 भावदर्शन 6. सद्गुरू रामानंदांनी ब्रह्म्याकडे अशा पद्धतीने सद्गुरू प्रल्हाद महाराजांच्या विषयी सांगण्याचं त्यांना वचन दिलं. आणि इकडे पृथ्वी तलावरती काय चाललेलं होतं तर सगळे भक्त एकत्र जमले होते आणि आपापसामध्ये विचार विनिमय करीत होते की आता आपण काय करायचं आहे. आपण हे लौकिक प्रयत्न करून पाहिले, खूप केले, अखेरपर्यंत केले, पण आपल्या प्रयत्नांना यश येईल असं काही आता वाटत नाही. तेव्हा आपण आता ही वास्तविक स्थिती जी झालेली आहे ती समजून घेतली पाहिजे. त्या ठिकाणी मग DSP जोशी आले, योगानंद काळे आले, सुधाकर देव येऊन बसले आणि मग सगळे अगदी काळजीपूर्वक विचार करायला लागले की आता आपण काय करावं. खापरे वकिलांना सारी स्थिती लक्षात आली आणि मग ते अत्यंत दुःखी झाले आणि ते असं म्हणाले की मी एवढा वकील, कायद्याची सगळी कलमं जाणतो, परंतु इथे काही माझं कलम चाललेलं नाही. माझ्या सद्गुरूंची ही तब्येत अधिकच बिघडत चालली. काय करावं बरं. यश अगदी रुसून बसलं, भडभडून आलं हो त्यांना आणि हा खटला आपण हरलो आहोत असं ते अत्यंत दुःखाने उद्गारू लागले. तेव्हा मग जोशी साहेब जे DSP होते ते पुढे आले आणि त्यांच्या खांद्यावरती हात ठेवला प्रेमात आणि मग ते असं म्हणाले की अहो वकील साहेब, आता काही दुःख करू नका. कालाय तस्मै नमः. काळ हा अतिशय शक्तिमान आहे, त्याला नमन आपण करूया आणि त्याने जे आपल्या पुढे आता हे ठेवलेलं आहे त्याचा आपण स्वीकार करूया. बरं का, आता पुरे झालं. सद्गुरूंना आता त्रास देणं आवरलं पाहिजे. आपण आता सावधतेने पुढची पावलं टाकली पाहिजेत आणि सद्गुरूंच्या वरती उपचार करण्याचे जे वेगवेगळे प्रयोग आपण करतो आहोत ते आता थांबवलं पाहिजे. अहो सद्गुरूंना या गोष्टीचा त्रास होतो ते आपल्या लक्षात येतं आहे, तरी सुद्धा मोठ्या आशेने आपण प्रयोग करतोच आहोत. आता हे प्रयत्न जे आपण करतो आहोत ते सद्गुरू सहन करतायत, सोसतायत सगळं. कारण त्यांना हे ठाऊक आहे की मला त्रास व्हावा या हेतूने हे चाललेलं नाही, तर माझा त्रास थांबावा म्हणून हे सगळे भक्तगण या पद्धतीचे प्रयत्न करत आहेत. त्यामुळे हा जो त्रास आहे तो शरीराला होतोय, होऊ देत ना. माझ्या भक्तांना जर त्यामुळे बरं वाटत असेल आणि त्यांची जर भ्रांती मिटत असेल तर आपण हे सगळं सोसूया असं आपल्या सद्गुरूंना वाटतं आहे. आणि म्हणून ते ही जी पीडा होते आहे, शरीराला जो त्रास होतो आहे तो ते सहन करत आहेत. भक्तांवरचं त्यांचं हे प्रेम आहे, त्याला तोड नाही, ते आपण कधीही मोजू शकणार नाही. ते खूपच वेगळं आहे आणि मौल्यवान असं असल्यामुळे ते कोणालाही दुखवत नाहीत. पण त्यांच्या सहनशक्तीचा आपण किती बरं अंत पाहायचा. तेव्हा आपण आता हे प्रयोग थांबवूयात आणि सद्गुरूंना या ज्या यातना होत आहेत त्या यातना आपण थांबवूयात. बरं का, माझी आपल्या सगळ्यांना अशी विनंती आहे की आपण आता तरी सद्गुरूंना साखरखेड्याला घेऊन जायला पाहिजे आणि त्यांची जी इच्छा आहे की त्यांना त्यांच्या सद्गुरूंच्या चरणापाशी जायचं आहे ती त्यांची इच्छा आपण आता पूर्ण करूया. आता आपले प्रयत्न आपण भरपूर केले आणि सद्गुरूंना खूप त्रास दिलेला आहे. मी खरं म्हणजे आपल्यापुढे खूप लहान आहे, पण तरीसुद्धा या गोष्टीचा उच्चार मी करतोय. माझ्या मर्यादा मी ओलांडलेल्या आहेत, हे सगळं मला ठाऊक आहे. मी हे अतिशय मोठं धार्ष्ट्य केलं आहे आपल्यापुढे बोलून. खरं म्हणजे मी ही चूक केलेली आहे, त्याबद्दल आपण मला क्षमा केली पाहिजे. पण ही सूचना करणं मला आवश्यक वाटलं म्हणून ही सूचना मी केलेली आहे. अहो आपण सगळ्यांनी नीट जर विचार केला तर निकटच्या भविष्यामध्ये काय आहे ते आपल्या साऱ्यांना खरं म्हणजे कळलेलं आहे. फक्त ते कळलेलं जे आहे
ते आपण मनातल्या मनात ठेवतो, त्याचा उच्चार करण्याचं धार्ष्ट्य आपल्याकडे नाही आहे, म्हणून आपण सद्गुरूंना त्रास देतो. हे काही बरं नाही. खरं म्हणजे सगळ्यांच्याच मनामध्ये हे होतं. आणि मग DSPंनी जे सुचवलं त्याला लगेच सगळ्यांनी संमती देऊन टाकली. कारण याचा उच्चार करण्याची खरोखरच कोणाकडे ते धार्ष्ट्य नसल्यामुळे DSPंनी त्याचा उच्चार केल्याबरोबर सर्वांनी लगेचच त्याला संमती दिली. तो दिवस होता 23 ऑक्टोबर 1979. आणि मग त्या दिवशी असा त्यांनी निर्णय केला की आता आपण खेरड्याला जाऊया. मग अखेरची तपासणी निघण्यापूर्वी, प्रवासाला निघण्यापूर्वी डॉक्टरांनी मग महाराजांच्या तब्येतीची तपासणी केली. आणि तपासणी करताना त्यांच्या असं लक्षात आलं की आता तब्येत त्यांची आणखीच बिघडलेली आहे. पण ही तपासणी करत असताना त्यांना एक आश्चर्याचा धक्काही बसला. कारण स्टेथॉस्कोप ठेवल्याबरोबर त्यांच्या असं लक्षात आलं की या शरीरामधून, शरीराच्या कोणत्याही अंगामधून रामनामाचा मधुर ध्वनी त्यांच्या कानावरती पडतो आहे. स्टेथॉस्कोप कुठेही ठेवा, रामनाम ऐकायला येतंय. ते डॉक्टर अय्यर होते. डॉक्टर अय्यरांना या गोष्टीचं मोठं आश्चर्य वाटलं. पुन्हा पुन्हा त्यांनी तो अनुभव घेऊन पाहिला आणि पुन्हा पुन्हा त्यांना त्याचाच प्रत्यय आला आणि रोमरोमातून रामनामाचाच ध्वनी त्यांच्या कानावरती पडत होता. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की यांच्या हृदयाचं जे स्पंदन आहे त्या प्रत्येक स्पंदनामधून रामध्वनी बाहेर पडतो आहे. शरीरामधून धावणारं हे जे रक्त आहे ते रक्तसुद्धा श्रीराम श्रीराम असाच ध्वनी करत आहे. आणि हे सगळं त्यांच्या प्रत्ययाला आल्याबरोबर ते मोठे आश्चर्याने सगळ्यांच्याकडे पाहायला लागले. आणि सगळ्यांना त्यांनी ह्या गोष्टीचा उच्चार करून दाखवला की अरे, हा चमत्कार बघा, सद्गुरूंच्या अंगामधून रामनामाचा ध्वनी ऐकायला येतो आहे बघा. तेव्हा हे जे प्रेम आहे सद्गुरूंचं रामनामावरती, त्यामुळे सगळे एकदम चकित झाले. आणि मग सद्गुरूंना ते नमन करू लागले. काय झालं की आपल्या तब्येतीची ही अवस्था पाहून, शरीराची अवस्था पाहून सद्गुरू मनाने कधीच आपल्या सद्गुरूंच्या जवळ पोचले होते. आणि अत्यंत प्रेमाने, भारावलेपणाने सद्गुरूंनी त्यांना जवळ घेतलं होतं. आणि सद्गुरूंनी जवळ घेतलं त्याच वेळेला प्रल्हाद महाराजांची तोंडून श्रीरामाचं भजन होत होतं. ज्यावेळी हे भजन होत होतं त्याच वेळी इकडे डॉक्टरांनी त्यांना तपासलं आणि त्यांच्या असं लक्षात आलं की यांच्या शरीरामधून श्रीराम श्रीराम असा ध्वनी येतो आहे. तो ऐकला आणि डॉक्टर अय्यर थक्क झाले. या ठिकाणी भावदर्शन 6वे आपण थांबवूयात.